आंतरराज्यीय कार चोरटा चोरीच्या कारसह एलसीबीच्या पथकानं पकडत गजाआड केलाय। ताब्यात घेत त्याला विचारपूस केली असता त्यानं संगमनेरमधील साथीदाराच्या मदतीनं कार चोरी केल्याची कबुली दिली आहे। आंतरराज्यीय सराईत चोरटा गजाआड केल्यानं एलसीबीच्या पथकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। या कार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत 3 लाख रुपयांच्या चोरीची कार एलसीबीच्या पथकानं हस्तगत केली आहे। अजय प्रताप कटवाल उर्फ नेपाळी राहणार पुरुषोत्तम कॉलनी रसराज हॉटेल मागे नगावबारी धुळे असं अट्टल कार चोरट्याचं नाव असून त्याच्या ताब्यातील लाखो रुपयांची कार ताब्यात घेत संगमनेर येथील चोरीचा गुन्हा धुळ्याच्या एलसीबी पथकानं उघडकीस आणलाय। या आंतरराज्यीय कार आणि घरफोडी टोळीतील अजय कटवाल विरोधात धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्य प्रदेशमधील विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे, प्रशांत चौधरी, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी, सुशील शेंडे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी आदींच्या पथकानं पार पाडली आहे। 21 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की अजय कटवाल उर्फ नेपाळी हा धुळ्यामध्ये एका 4 व्हीलर कारसह चोरी केलेल्या कारसह आलेला आहे। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला रवाना केले। त्यांनी खात्री केली असता अजय कटवाल हा एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह मिळून आला। त्याला विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला माहिती दिली नाही, परंतु त्याच्याकडे असलेल्या कारचा नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर याचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर पोलीस स्टेशन येथे मारुती सुझुकी गाडी चोरीचा गुन्हा दाखल आहे। त्याप्रमाणे खात्री केली असता संबंधित पोलीस स्टेशनने चोरी झाल्याची पुष्टता केल्यानंतर त्याच्याकडे अजून सखोल चौकशी केली। इतर कुठल्या प्रकारच्या त्याने धुळे जिल्ह्यातनं काही कार चोरी केलेल्या आहेत का, त्याप्रमाणे त्याच्याकडे अजून चौकशी केली, परंतु त्याच्याकडे कुठल्याही इतर गुन्हे केले नसल्याची माहिती मिळाली। परंतु सदर अजय कटवाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने धुळे जिल्ह्यातील मोवाडीनगर, दोंडाईचा, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग, अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर, उल्हासनगर येथील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा असे गुन्हे केल्याचे त्याचे रेकॉर्डवर आहे। त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्यात सुद्धा त्याने अशा प्रकारच्या चोरी केल्याचे निष्पन्न झालेले। असा हा रेकॉर्डवरील गंभीर गुन्ह्यामधील आरोपी याला ताब्यात घेतलेले होते। पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांच्याकडे ताब्यात देत आहोत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।